We'll open our Bibles to Psalm 102 verse 7. I lie awake at night, lonely like a bird, sitting alone on a rooftop. स्तोत्रसंहिता 102:7 मध्ये लिहिलंय, मी जागत राहतो आणि जो चिमणा धाब्यावर एकटाच राहतो त्याच्यासारखा मी झालेलो आहे. Look around you. तुम्ही बघा ना, जरा अवतीभोवती नजर टाका. This is the condition of humanity. हीच आज मानव जातीची अवस्था आहे की मला रात्री झोप येत नाही, मला एकटं वाटतंय. People are restless. आणि लोक अशांत आहेत. People are anxious. लोकांना चिंता, टेन्शन. People everywhere are full of stress. सर्वत्र तुम्ही लोकांचे चेहरे बघा, तरुणांचे बघा, म्हाताऱ्यांचे बघा, कुणाचेही बघा, सगळ्यांच्या तोंडावर लिहिलंय चिंता, Restlessness. अशांतपण, Unable to sleep. अस्वस्थता, रात्री झोप न येणं, Crying out for help. आणि मदतीसाठी ओरडणं की कोणी आहे का, कोणी आहे का, मला कोणी मदत करेल का. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34 त्यातलं 18वं the वचन, Lord is close to those who are broken hearted. ज्या लोकांचं हृदय तुटलंय त्या लोकांच्या जवळ देव आहे. He saves those who feel crushed in the त्या spirit. लोकांना असं वाटतं की माझा आत्मा चुरडलाय, माझा आत्मा भग्न झालाय, हृदय तुटलेलं आहे, अशांच्या जवळ असतो देव. Praise God. फार जवळ असतो अशांच्या That's देव. why you have to seek God. आणि म्हणून तुम्ही देवाला शोधायला पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजे. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 5 verse 7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन, give all your worries to God तुमच्या सर्व काळज्या प्रभूला द्या, because He cares for you. कारण की प्रभूला तुमची काळजी आहे. He cares for you. देवाला तुमची काळजी आहे म्हणून आपल्या काळज्या देवाला द्या. Bible says बायबल म्हणतं in Philippians 4 6 and 7, फिलिप्पीचा 4था अध्याय 6 आणि 7, prayer is the bridge between panic and peace. प्रार्थना म्हणजे गोंधळ व शांती यांच्या मधला पूल आहे. Praise देवाला God. धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 31, यशाया 40वा अध्याय त्यातलं 31वं वचन, your strength comes from God. तुझी ताकद देवाकडनं येते. He will carry you through. देव तुला वाहवेल, देव तुला He चालवेल, will give you wings of an eagle. देव तुला उचलेल, गरुडाचे पंख देव तुला देईल, You will soar in the sky. आणि आकाशात तू झेप घेशील. God will take you परमेश्वर तुला चालवेल, higher and higher and higher. उंच उंच आणि उंच. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry about anything. तर कशाचीही काळजी करू नका. Tension will destroy you. टेन्शन नाही तर तुम्हा लोकांचा नाश करेल. हे टेन्शन, Tension will destroy your body. या चिंता तुमच्या शरीराला खलास करतील. Tension will destroy your mind. या टेन्शन मुळे तुझं मन काम करणार नाही, मानसिक आजार होईल, You will not be able to work properly. आणि तुला नोकरी धंदा नीट करता येणार नाही टेन्शन घेतलं तर. Realize one thing. एक गोष्ट आज जाणा, God is still seated on the throne. देवबाप अजूनही सिंहासनावर विराजमान God आहे. is still the King of kings and the Lord of lords. राज्य अजूनही देवाचं आहे. तोच अजून राजांचा राजा आणि देवांचा देव आहे. Nobody can ruin you. कोणी तुझा नाश असा नाही करू शकत. If God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल, who can go against you? कोण आहे जो तुझ्या विरुद्ध जाईल? God is waiting for your one call. तुला माहितीये देव तुझ्या एका हाकेची वाट पाहत आहे. One call. एक हाक, And God will come. देव येईल. He says, I will answer you. देव म्हणाला मी तुला उत्तर देईन. Call unto me मला हाक मार. in the days of your trouble, तुझ्या संकट समयी मला हाक and मार. I will answer मी you, तुला उत्तर देईन. and I will deliver you. मी तुला सुटका देईन. In Psalm 56 verse 3, स्तोत्र संहिता 56:3 मध्ये दावीद बोललाय. David said, दावीदच बोललाय, whenever I am afraid, जेव्हा केव्हा मला भीती वाटते, my trust is in you. I will trust in you. मी I तुझ्यावरती will विश्वास. trust in you. I will trust in you. जेव्हा केव्हा मला भीती वाटते तेव्हा तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. And God delivered David आणि देवाने दावीदाला सोडवलं, from all his troubles. त्याच्या सगळ्या त्रासांपासून सोडवलं. God made him the king over Israel. देवाने त्याला इस्रायलचा राजा करून शेवटी सिंहासनावर आणलं. King Saul died शाऊल राजा मेला right before his eyes. अगदी दावीदाच्या डोळ्यांसमोर. But David was made पण king. दावीद नाही मेला, दावीद राजा झाला. He ruled for 40 years, आणि 1-2 वर्ष नाही, त्यांनी 40 वर्ष राज्य lived केलं, victoriously. विजयीपणे जगला. Maybe right now आणि कदाचित आत्ता या वेळेला
You feel like you are running. तुलाही असं वाटत असेल की मी इतका धावतोय ना, You are hiding. आणि तू सुद्धा लपत असशील, इकडे लप तिकडे लप. David's story did not end in the cave. दाविदाची कहाणी गुहेत नाही संपली. His dead body was not found from the cave. दाविदाचा मृतदेह गुहेत नाही सापडला. You will also not end in the cave. तसं तुमचाही अंत गुहेत होणार नाहीये. You will also not end in depression. तुम्ही सुद्धा नैराश्यात मरणार नाहीये. You will not also end in the hospital. तू डिप्रेशन मध्ये मरणार नाहीयेस, तू दवाखान्यामध्ये पडून मरणार नाहीये. God will lift you up from देव there. तुला तिथून उचलणार आहे. He will make you to stand. देव तुला उभं करायला लावणार आहे. You will rise. तू परत वर येणार. You will तू smile. परत हसणार. Laughter will come back in your home. हास्य तुझ्या घरात परत येणार. Joy will come back in your आनंद home. तुझ्या घरात परत येणार आहे. Peace will come back in your शांती home. तुझ्या घरात परत येणार आहे. What you are craving for will be given to you by जे God. तुला हवंय ते देव तुला देणार आहे. Praise God. हालेलुया. Your story is not over till God says it is over. जोर देव म्हणत नाही तोवर तुझी कथा संपत नाही. Praise God. देवाने दी एंड म्हटलं की तुझा दी एंड होईल. God sent his only son Jesus Christ. देवाने स्वतः पुढाकार घेऊन त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. Why? का? So that Jesus will take the sins of the whole world. की येशूनी संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घ्यावं. He took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जग म्हणजे संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं. And he died on the cross of Calvary. आणि येशू काल्वरी नावाच्या वधस्तंभावर मेले. Now you don't need to do anything for your sins. आता खरं म्हटलं तर तू तुझ्या पापांसाठी काही करायची गरज नाही. Because कारण Jesus died on your behalf. तुझ्या जागी येशू मेलेले आहेत. Jesus became sin for you. येशू तुझ्यासाठी पाप झालेले Why? आहेत. का? That you may become the righteousness to God through Jesus. की येशू ख्रिस्ताद्वारे तू देवाचा नीतिमानपणा बनावं. So if you believe on him, आणि म्हणून जर तुम्ही येशूवर विश्वास you ठेवला, will have eternal life. तुम्हाला अनंत कालचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. You don't have to do anything. तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. And this Jesus, आणि हे येशू as a man he died, माणूस म्हणून मेले. but because he was God, he rose again on the third पण day. येशू देव असल्यामुळे मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. And that Jesus is alive today. आणि तेच येशू आज जिवंत आहे. You don't need to run here and there. तू इकडे तिकडे धावायची गरज नाही. You don't actually. need to run 7 hills and 7 seas. तुम्ही वेड्यासारखं 7 समुद्र पार आणि 7 टेकड्या चढ वगैरे काय करायची No. गरज नाही. नाही. Call on to him right here. बसल्या जागी इथे येशूचा धावा कर. And you shall be saved. तू तारला जाशील, मोक्ष मिळेल मोक्ष. You and your family. तू आणि तुझा परिवार विश्वास ठेव, बसल्या जागी तुला आणि तुझ्या परिवाराला मोक्ष मिळेल. Because only Jesus came from कारण heaven. फक्त येशू स्वर्गातून आलेत. Every man of God is a man of God. बाकी प्रत्येक देवाचा सेवक आहे. Jesus is देवाचा the माणूस. Son of God. प्रत्येक देवाचा माणूस आहे. देवाचा सेवक आहे. येशू ख्रिस्त एकमेव देवाचा पुत्र आहे. And he came from heaven. आणि स्वर्गातनं आले ते. So he knows the way to heaven. म्हणून येशूना स्वर्गाचा रस्ता माहितीये, कारण येशू आले स्वर्गातील. Praise देवाला God. धन्यवाद. God is the answer to your stress and anxiety. देव तुमच्या सगळ्या दडपणाचं टेन्शनचं उत्तर आहे. God says, देव म्हणतो I will bless you in your home. मी तुझ्या घरात येऊन तुला आशीर्वाद देईन. I will bless you in your condition. तुझ्या त्या अवस्थेत मी तुला आशीर्वाद देईन. You don't have to figure out everything. काही तू विचार करायची गरज नाही. पण कसं, हे कसं, ते कसं, काही नाही. देव बघून घे. God created you for more than just stress and survival. देवाने तुला निर्माण केलंय फक्त टेन्शन घ्यायला आणि कसा बसा निभाव लागायला नाही, त्याच्यानंही जास्त काहीतरी He करायला. has created you for peace. देवाने तुला शांतीसाठी He has निर्माण created केलंय. you for joy. देवाने तुला आनंदासाठी निर्माण He has केलंय. created you to have abundant life. देवाने तुला विपुल जीवनासाठी निर्माण केलंय. डोकं फोडायला नाही 24/7. He has created you for a purpose. देवाने तुला संकल्पाने निर्माण केलंय, शून्यात नाही. Don't worry about stress. काळजी करू नका. अजिबात स्ट्रेस आणि टेन्शन आणि दडपण नाही घ्यायची. Stress is telling you, दडपण तुला सांगत आहे lean on your God. जरा देवाचा आधार घे. Stress is telling you, दडपण म्हणतं trust on Jesus Christ. येशूवरती विश्वास ठेव. God already knows your future. तसं ना, देवाला तुझं भविष्य ऑलरेडी माहित आहे. Why you are trying to know your future? कशाला तुम्ही लोक स्वतःचं भविष्य एवढं जाणून घ्यायचा प्रयत्न करताय? Leave it in His hands. देवाच्या हातात सोडा.
Let the storms be raging. वादळ येतंय येऊ दे, But you'll see that Jesus is in your boat. तुम्ही जबाबदारी एवढीच घ्या की आपल्या आयुष्य नावाच्या नावेत येशूंना जरूर घ्याल, Then you will never sink. म्हणजे तुम्ही बुडणार नाही. Give all your worries to God. आपल्या सगळ्या काळज्या देवाला द्या Take hold of faith. आणि विश्वासाचा हात धरा. God is in control. देवाचा ताबा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.